मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते. नेहमी चांगले वागा, सर्वांना मदत करा, कोणाला दुखावू नका. ही गोष्ट चुकीची नाही. चांगले असणे हा खूप मोठा गुण आहे. पण कधीकधी जीवन आपल्याला एक कठोर सत्य शिकवते. ते सत्य म्हणजे जास्त चांगले असणे कधीकधी तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. होय, हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण वास्तवात अनेक वेळा असे घडते. आज आपण समजून घेणार आहोत की जास्त चांगले असणे कधी चुकीचे ठरते आणि त्यातून आपण काय शिकायला हवे. 1. लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ लागतात. जेव्हा तुम्ही प्रत्येकाला हो म्हणता, प्रत्येकासाठी स्वतःचा वेळ आणि ऊर्जा खर्च करता, तेव्हा काही लोक तुमच्या चांगुलपणाचा आदर करत नाहीत. त्याऐवजी ते त्याचा फायदा घेऊ लागतात. असे लोक विचार करतात, हा माणूस काहीही म्हणा, तो नाही म्हणणार नाही, आणि हळूहळू तुमची किंमत कमी होऊ लागते. म्हणूनच लक्षात ठेवा, चांगले असणे चांगले आहे, पण स्वतःचा वापर होऊ देणे चुकीचे आहे. 2. नाही म्हणता न आल्याने तुमचे नुकसान होते. जगातील अनेक लोकांची एक मोठी समस्या म्हणजे त्यांना नाही म्हणता येत नाही. कोणी काही मागितले, काही काम दिले किंवा काही अपेक्षा ठेवली तर ते लगेच होकार देतात. परिणाम काय होतो? ते दुसऱ्यांचे काम करत राहतात आणि स्वतःची स्वप्ने, स्वतःचे उद्दिष्ट मागे पडतात. खरे पर कधीकधी नाही म्हणणे हे देखील एक मोठे कौशल्य असते, कारण ज्याला योग्य वेळी नाही म्हणता येते तोच आपले जीवन योग्य दिशेने नेऊ शकतो. 3. लोक तुम्हाला कमजोर समजू लागतात. जेव्हा एखादा माणूस खूपच शांत, खूपच सहनशील आणि खूपच चांगला असतो, तेव्हा काही लोक त्याला कमजोर समजू लागतात. ते असा विचार करतात की हा माणूस कधीच विरोध करणार नाही. पण वास्तवात चांगले असणे म्हणजे कमजोरी नाही. खरा मजबूत माणूस तोच असतो जो गरज पडल्यास शांत राहतो आणि गरज पडल्यास ठामपणे उभा राहतो. 4. स्वतःच्या गरजा विसरणे. जे लोक नेहमी दुसऱ्यांना प्राधान्य देतात ते हळूहळू स्वतःच्या गरजा विसरतात. ते सतत विचार करतात, इतरांना काय हवे आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न ते स्वतःला विचारत नाहीत, मला काय हवे आहे. जीवनात संतुलन असणे खूप महत्त्वाचे आहे. इतरांची मदत करा, पण त्यासाठी स्वतःला हरवू नका. 5. आदर आणि चांगुलपणा यामधील संतुलन. खरे तर समस्या चांगुलपणात नाही, समस्या आहे संतुलनात. तुम्ही चांगले असायला हवे, पण त्याचबरोबर स्वाभिमानी आणि ठामही असायला हवे. लोकांनी तुमचा आदर करावा यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. तुमचा स्वभाव चांगला असावा, पण तुमची मर्यादा स्पष्ट असावी. जेव्हा लोकांना कळते की हा माणूस चांगला आहे, पण त्याची मर्यादा आहे, तेव्हा ते तुमचा खरा आदर करतात. मित्रांनो, जीवनात चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे, पण अति चांगले असणे कधीकधी तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. म्हणूनच 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. चांगले राहा, पण स्वतःचा स्वाभिमान जपा, आणि गरज पडल्यास ठामपणे नाही म्हणायला शिका. कारण जगात लोक त्याच व्यक्तीचा जास्त आदर करतात जो दयाळूही असतो आणि मजबूतही असतो. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओसोबत. धन्यवाद.